कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतीसाठी मुदतवाढ करण्याची मागणी आज भाजपा जिल्हा अध्यक्ष विजय जाधव यांनी केली। प्रारूप मतदार याद्या महापालिकेकडून दिनांक 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध झाल्या होत्या आणि हरकतीसाठी मुदत 27 नोव्हेंबर रोजी संपणार होती। महापालिकेने यावर्षी प्रथमच 4 सदस्यीय प्रभाग रचना केली असून विधानसभा बूथनिहाय विभागणीमुळे मतदार आपलं नाव शोधताना गोंधळात पडलेत। प्रभागातील हजारो नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तसेच महापालिकेकडून प्रत्येक मतदारांसाठी स्वतंत्र फॉर्म भरण्याचा हट्ट लावण्याबाबतही तक्रार करण्यात आली आहे। विजय जाधव यांनी निवेदनाद्वारे आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांच्याकडे 10 दिवसाची मुदतवाढ करण्यासोबतच एकापेक्षा जास्त मतदारांच्या हरकती असल्यास सामूहिक तक्रार अर्जाद्वारे त्यांच्या हरकती स्वीकारण्याची मागणी केली आहे। याबाबतचा ईमेल राज्य निवडणूक आयोगालाही पाठवण्यात आला आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।